हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि यानंतर पुन्हा एकदा राज्यभरातल्या घडामोडींचा वेगवान आढावा महाराष्ट्र लाईव्ह मधून. बारामती पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीत काँग्रेस विरुद्ध ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी अशी दुफळी पुन्हा एकदा निर्माण झाली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सुनेत्रा पवारांच्या विरोधात बिनविरोध निवडीसाठी तयारी दर्शवली, तर ठाकरेंची शिवसेना ही सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र बारामती पोटनिवडणूक लढवण्याच्या निर्णयावर काँग्रेस अजूनही ठाम आहे. काँग्रेसकडून आकाश मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असून काँग्रेस पक्ष उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्यासोबत फोनद्वारे चर्चा केली. त्यावेळी त्यांनी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. यासोबतच महादेव जानकर यांनाही सुनेत्रा पवार यांनी संपर्क साधला. यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्याशीही त्यांनी चर्चा केली होती. सुनेत्रा पवारांच्या या पुढाकारानंतर आता काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू असताना काँग्रेस मात्र उमेदवार देण्यावर ठाम आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं म्हटलंय. तसंच दुःखद प्रसंगी महाराष्ट्रात बिनविरोध निवडणुकीची परंपरा राहिली असल्यानं इतर पक्षांनीही यावर विचार करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. बारामतीची जी पोटनिवडणूक होती आहे ती आम्ही तर महायुतीमध्ये आहोत, त्यामुळे महायुती पूर्णपणे सुनेत्रा ताईंच्या आमच्या भगिनी ज्या उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या पाठीशी आहोत. आणि महाराष्ट्राची एक परंपरा राहिलेली आहे की अशा प्रकारे जेव्हा पोटनिवडणूक होतात त्यावेळेस त्या बिनविरोध होतात. तर इतर पक्षांनी देखील त्याचा विचार जरूर करावा. आम्ही महायुती म्हणून सुनेत्राताईंच्या पाठीशी आहोत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या बारामती पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. तसंच उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. काँग्रेस नेत्यांशीही बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न असल्याचं शिवसेना नेते उदय सामंत यांनी म्हटलंय. तर या बारामतीत बाबत अजून कोणताही निर्णय झाला नसल्याचं खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. आदरणीय सुनेत्रा बहिणी उद्या आपला नामनिर्देशन अर्ज बारामतीमध्ये दाखल करणार आहेत. बहिणींची निवडणूक बिनविरोध व्हावी असा प्रयत्न आम्ही सगळेजण करतो आहोत. त्यामध्ये विशेष करून महाविकास आघाडी आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षाने उमेदवारी देणार नाही अशा बेचा अगोदरच घोषित केलं. म्हणून मी सुप्रियाताईंचे सुद्धा आणि आदरणीय साहेबांचे आभार मानलेलेच आहेत. उद्धवजींच्या सुद्धा चर्चा झाली, तेही उमेदवार देणार नाही आहेत. काँग्रेसजवळ आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहोत. काँग्रेसचे अध्यक्ष खरगे साहेब यांच्याशी कदाचित आजपर्यंत आमचं बोलणं होईल आणि त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत. अजितदादांनी अनेक वर्ष काँग्रेसमध्ये देखील काम केलेलं होतं, काँग्रेसचं देखील नेतृत्व केलेलं होतं. राजकारणापेक्षा व्यक्ती जर आपल्यामध्ये नसेल तर त्या ठिकाणी सुनेत्रा बहिणी निवडणूक लढत असतील तर ती बिनविरोध करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि तीच भूमिका शिवसेनेची आहे. आम्ही देखील सगळ्यांना विनंती करतो की अशा पद्धतीचं राजकारण करण्यापेक्षा आपला जो राजकीय संस्कार आहे तो पुढे घेऊन गेला. या निवडणुकीमध्ये एक महाराष्ट्र वेगळ्या पद्धतीचं राजकीय संस्कार असलेलं राज्य आहे अशा पद्धतीचा संदेश पूर्ण देशामध्ये जाईल. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी उद्धव ठाकरे साहेबांशी नक्कीच चर्चा केली. चर्चा होत असते. त्या भारतीय जनता पक्षाबरोबर निवडणूक लढत आहेत. त्यांची युती भारतीय जनता पक्षाबरोबर आहे ह्याच्यासुद्धा आमच्या पक्षामध्ये चर्चा झाली. त्या काय महाविकास आघाडीचे उमेदवार नाही आहेत. त्या भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गट असे त्या संयुक्त उमेदवार असतील. अशा वेळेला त्यांनी जरी चर्चा केली असती माननीय उद्धव साहेबांशी तरी उद्धव ठाकरे साहेब निर्णय घेतील. अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. दुःखाच्या प्रसंगी राजकारण बाजूला ठेवून माणुसकी जपली पाहिजे अशी भावना खासदार ज्योती वाघमारे यांनी व्यक्त केली. अजित पवार यांच्या निधनामुळे केवळ पवार कुटुंबाचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं नुकसान झालं. त्यामुळे अशावेळी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन सुनेत्रा पवारांना पाठिंबा द्यायला हवा असं आवाहन खासदार ज्योती वाघमारे यांनी केलं.
की अशा दुःखाच्या प्रसंगी सुद्धा जर तुम्हाला राजकारण सुचत असेल आणि तुम्ही जर अजून सुद्धा सुनेत्राताई ज्या आपल्या पतिनिधनानंतर सुद्धा देशसेवा, समाजसेवा आणि महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी पुढे येतात, त्यांना पाठिंबा देण्यासाठी जर तुम्हाला एवढा वेळ लागत असेल तर तुमच्या संकुचित बुद्धीची आणि कोत्या मनाची कीव येते मला. बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार न देण्याची भूमिका घेतली. मात्र राहुरी पोटनिवडणुकीसंदर्भात शरद पवारांची राष्ट्रवादी मोठा दावा करण्याच्या तयारीत आहे. शिवसेना आणि काँग्रेस पक्षातील नेत्यांची चर्चा करून शरद पवारांची राष्ट्रवादी अंतिम निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. दरम्यान राहुरीच्या निवडणुकीसंदर्भात मवियाच्या नेत्यांची चर्चा करून आज निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया शरद पवारांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली आहे. राहुरी विधानसभेच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडी म्हणून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेत्यांशी आणि त्याचबरोबर काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून आम्ही ती निवडणुकीच्या संदर्भामध्ये की आपल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची जी जागा असल्यामुळे ती लढवण्याच्या संदर्भातून किंवा काय करायचं या बाबतीमध्ये आज चर्चा करून घेणार. क्लेम आम्ही ठेवलेला आहे, आम्ही लढवण्याच्या संदर्भातली आमची भूमिका ठेवलेली आहे. बाळासाहेब थोरातांची चर्चा करू, काँग्रेसची चर्चा करण्याच्या बाबतीमधला हर्षवर्धन सपकाळांशी चर्चा करून या बाबतीमध्ये आज आम्ही निर्णय घेऊ. राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीला सुरुवात झाली. बैठकीत शशिकांत शिंदे, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये चर्चा होते. राहुरी पोटनिवडणुकीसाठी एकीकडे माजी आमदार प्राजक्त तनपुरे इच्छुक आहेत तर दुसरीकडे काँग्रेसही उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेतील इच्छुकांनीही मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानं अखेर महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. लोकसभा निवडणुकीला अजून 3 वर्षांपेक्षा जास्त काळ शिल्लक आहे. असं असताना शिवसेनेनं आतापासूनच लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली. एसआयआर प्रशिक्षणाच्या निमित्तानं शिवसेनेनं लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली. नागपुरात शिवसेनेच्या पूर्व विदर्भस्तरीय प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं. एसआयआर आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून या शिबिराचं आयोजन करण्यात आलं. दीपक सावंत, आशिष जयस्वाल, कृपाल तुमाने, किरण पांडव, नरेंद्र बोंडेकर यांच्या उपस्थितीमध्ये या शिबिराचं आयोजन करण्यात आलं. जे काही आमचे नवीन मतदार येणार आहेत 18 वर्षाच्या वरती आहेत त्यांना आम्ही सम्मिलित करून घेणार या यादीमध्ये आणि जे कोणी बोगस मतदार आहे त्यांना बाहेर काढणार. हे इतकं सरळ आहे. प्रत्येक गोष्टीसाठी तयारी करावी लागते. तशी पुढच्या येणाऱ्या इलेक्शनसाठी आमच्याकडे 3 वर्ष आहेत, आम्ही तयारी करतोय. बघा 2 पक्ष वेगळे आहेत, इंडिव्हिज्युअलिटी आहे, त्यामुळे ते त्यांचं काम करतात, आम्ही आमचं काम करतोय. आम्हाला जसं आमच्या मुख्य नेत्यांनी आदेश दिले त्याप्रमाणे आम्ही आमचं काम करतोय. सगळ्या संघटनेचे आता पुनर्नियोजन केलं जात आहे. येस, पुनर्बांधणी आणि पुनर्नियोजन हे दोन्ही गोष्टी. हे प्रशिक्षण शिबिर आहे आणि यामध्ये लिमिटेड पदाधिकाऱ्यांनाच आम्ही बोलावलेलं आहे आणि याच्या माध्यमातून आता सर्व शिवसैनिकांना एसआयआरच्या संदर्भामध्ये आणि डिलिमिटेशन्समध्ये कशा पद्धतीने आपण ॲक्टिव्ह राहिलो पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेना वाढवण्याकरता शिवसैनिकांनी कशी तयारी करावी याबद्दल सर्वांना मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात येणार. मंत्रालयातील आणखी एका लाचखोर अधिकाऱ्याला एसीबीनं अटक केली. खारघर परिसरात लाच घेताना सापळा रचून एसीबीनं त्याला रंगेहात पकडलं. अर्थ आणि नियोजन विभागातील कक्ष अधिकारी विलास लाड यांना एसीबीनं अटक केली. निधी मंजूर करून देण्यासाठी तब्बल 6,67,000ची लाच या अधिकाऱ्यानं मागितली होती. टीव्ही आणि मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे मुलांचा अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात अभिनव उपक्रम राबवला जातोय. संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत सर्वत्र 2 तास टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवले जात आहेत. गावात भोंगा वाजून या वेळेची सूचना दिली जाते. एका अधिकाऱ्याला एक गाव दत्तक देत यावर देखरेख ठेवली जाणार आहे. जिल्हाभरातील 760 ग्रामपंचायत या उपक्रमामध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांनी दिली आहे. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजना लॉन्च केलेली आहे. जिल्हा परिषदेने निर्णय घेतला की सगळ्या आमच्या ग्रामपंचायती 712 ग्रामपंचायती त्या या मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजनेमध्ये पार्टिसिपेट करतील. 7 वाजता ग्रामपंचायतीवर भोंगा वाजणार आणि सगळे टीव्ही त्या गावातले बंद आणि मोबाईल बंद करणारे, म्हणजे असं खेळचे गेमचे असं, आणि मुलं तिथं अभ्यास करणार अशी आमची संकल्पना आहे. ते महाराष्ट्र म्हणजे मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजनेअंतर्गत ते आम्ही क्लॉज लेखी त्यांना देणार आहे आणि हे होतंय का नाही हे मॉनिटर आम्ही करणार.
सिंधुदुर्ग मालवणमधल्या कालवल खाडीत होत असलेल्या अनधिकृत वाळू उपशाविरोधात ग्रामस्थांचं गेल्या 7 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. पुरुष होड्यांमध्ये बसून खाडीपात्रात उतरून तर महिला किनाऱ्यावर बसून आंदोलन करतायत. तळाशीलमधील राष्ट्रीय हरित लवादाचे आदेश धाब्यावर बसून दिवसरात्र अवैध वाळू उपसा केला जातोय. यामुळे खाडीचा किनारा हा खचत चाललाय आणि मोठ्या प्रमाणात जमिनीची धूप होते असा आरोप ग्रामस्थांनी केला. जोपर्यंत यावर समाधानकारक तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. पालकमंत्री नितेश राणे यांनी आंदोलनाची दखल घेतली असून अनधिकृतपणे वाळू उपसा होत असल्यास ते सहन केलं जाणार नाही असं राणे यांनी म्हटलं आहे. त्या संदर्भात आमदार निलेश राणेजी असतील, मी स्वतः असतील, आम्ही सगळे शासकीय यंत्रणेच्या संपर्कात आहोत, महसूल यंत्रणेच्या संपर्कात आहोत. अनधिकृत अशा पद्धतीचा कोणी वाळू उपसा करत असेल तर आम्ही जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही सहन करणार नाही. म्हणून त्या पद्धतीचे निर्देश आणि आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि म्हणून या सगळ्यावर करडी नजर आमच्या लोकांची आहे. म्हणून जनतेने निश्चिंत राहावं. कोकणच्या हापूस आंब्यावर गुजरातच्या दाव्या प्रकरणी मुंबईतील GI आयोगाच्या कार्यालयात दुसरी सुनावणी होणार आहे. गांधीनगर आणि नवसारी येथील विद्यापीठांनी म्हणणं मांडण्यासाठी 2 आठवड्यांची मुदत मागितल्यानं सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. सुनावणीची पुढील तारीख अद्याप निश्चित झाली नाही. वलसाड हापूसला भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी 2023 मध्ये अर्ज दाखल करण्यात आला होता. कोकण हापूसला 2018 मध्येच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी GI मानांकन मिळालं असून या मानांकनामुळे उत्पादकांना मोठा आधारही मिळाला आहे. कल्याण डोंबिवली दरम्यान धावत्या लोकलमधून पडल्यानं प्राण गमवावे लागल्यानं प्रवाशाच्या नातेवाईकांनी 8 लाखांची नुकसान भरपाई देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत. मुंबईच्या लोकलमधली गर्दी पाहता विशेष करून मध्य रेल्वेनं प्रवास करताना दरवाजाजवळ उभं राहणं हे निष्काळजीपणाचं कृत्य मानता येणार नाही असं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं. बाळकृष्ण भंडारी नावाच्या सेल्समनचा 29 जानेवारी 2012ला ठाकुर्ली ते डोंबिवली दरम्यान लोकलमधून पडल्यानं मृत्यू झाला होता. 2019 मध्ये भंडारी यांच्या कुटुंबियांचा दावा रेल्वे प्राधिकरणानं फेटाळल्यानं त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. महिलांच्या स्वच्छतेसाठी आणि सुरक्षिततेसाठी मुंबई महापालिकेनं सुरू केलेल्या पिंक टॉयलेट सुविधेचा चक्क व्यावसायिक वापर होत असल्याचं समोर आलं. मुंबईतील गजबजलेल्या फॅशन स्ट्रीट परिसरात उभ्या असलेल्या एका पिंक टॉयलेटच्या बसच्या मागील भागात गेल्या वर्षभरापासून अनधिकृतपणे कॅफे चालवला जात होता. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालिकेच्या A विभागानं गुरुवारी रात्री उशिरा कारवाई करून हा कॅफे सील केला. भंडाऱ्यात रिसॉर्टवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचं समोर आलं. आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली. 21 वर्षीय साजिद शेखनं 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर पवनी तालुक्यातील एका रिसॉर्टवर नेऊन अत्याचार केला. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून अड्याळ पोलिसांनी रात्री गुन्हा दाखल केला आणि आरोपीला भंडाऱ्यातून अटक केली. नागपुरात 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 14 वर्षीय अथर्व ननोरे याचा मृतदेह सापडला. गुरुवारी हनुमान जयंतीच्या शोभायात्रेतून अथर्व बेपत्ता झाला होता. मृतदेह भरतवाडा परिसरात आढळल्यानं एकच खळबळ माजली. आरोपी अथर्वच्या परिचयातील व्यक्ती असल्याचा पोलिसांना संशय आहे. घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वेगळ्या टीमद्वारे आरोपीचा शोध घेतला जातोय. नागपुरात कार आणि मोबाईलच्या लालसेसाठी 3 विद्यार्थ्यांनी व्यापारी सुचित भोजापूर यांची हत्या केली. 44 वर्षीय सुचित स्पेअर पार्ट व्यवसाय करायचे. आरोपी तिघे अभियांत्रिकीचे विद्यार्थी असून परीक्षा दिल्यानंतर वर्धमान नगर जवळ पुलाजवळ मध्यधुंद सुचित यांना मदतीच्या बहाण्यानं कारमध्ये बसवलं. भिवापूरकडे फिरवून नंतर वाडीला नेऊन हत्या केली. पोलिसांनी अवघ्या 12 तासात 3 आरोपींना अटक केली. नांदेडमध्ये गेल्या 24 तासात 4थी हत्या घडलेली आहे. शुक्रवारी मध्यरात्री शहरात गँगवॉरमध्ये 3 गुंडांची हत्या झाली. शनिवारी रात्री मुरमुरा गल्ली परिसरात रज्जू उर्फ रणजितसिंग तबलेवाले याची तलवारीनं वार करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर दोन्ही आरोपींना वजिराबाद पोलिसांनी ताब्यात घेतलं. शहरात सुरू असलेल्या हत्याकांडाच्या सत्रामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा निर्माण झाला आहे. वर्ध्यात वरातीच्या दरम्यान झालेल्या कौटुंबिक वादातून पुतण्यानं काकावर आणि चुलत भावावर चाकूनं हल्ला केला. याल्यात काका प्रभाकर भलमे आणि भाऊ रितेश भलमे यांचा मृत्यू झाला. संपत्तीच्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती आहे. अकोला शहरात कौलखेड परिसरात काल सलग 3 ठिकाणी झालेल्या हल्ल्यांच्या प्रकरणाचा पोलिसांनी मोठा उलगडा केला. विशेष म्हणजे या प्रकरणातील सर्व हल्लेखोर अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली. यातील 2 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. काल दुपारी कौलखेड परिसरात
3 युवकांवर धारदार शस्त्रांनी सलग हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात अभिलाष हिंगे, रविकिरण उर्फ छोटू ठाकरे आणि हरिओम रोठे हे तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी आणि शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाशिकमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या तुफान हाणामारीचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल होतोय. किरकोळ कारणातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली. हे सर्व विद्यार्थी नाशिकच्या वडाळा परिसरातल्या एका शाळेतले असून ते 8वी आणि 9वीत शिकत होते. अल्पवयीन मुलांमध्ये अशा पद्धतीनं झालेली तुंबळ हाणामारीनं पालक वर्ग सध्या धास्तावला आहे. ठाण्याच्या जेलमध्ये कैद्यानं पोलीस कर्मचाऱ्याच्या कांचिलात लगावली. जन्मठेपेची शिक्षा असलेल्या कैद्याकडून मारहाण करण्यात आली. ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या प्रवेशद्वारावर कैद्यानं पोलीस कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. सोलापुरातल्या मोहोळ शहरात पालकांनी नवीन मोबाईल विकत न घेऊन दिल्यानं एका 21 वर्षीय तरुणानं आत्महत्या केली. प्रवीण जगदीश मायाचरी असं तरुणाचं नाव असून तो BBAच्या 2ऱ्या वर्गात शिक्षण घेत होता. 7 दिवसांपूर्वी प्रवीणचा मोबाईल फुटला होता. तेव्हापासून त्यानं आपल्या आई आणि वडिलांकडे मोबाईल घेण्यासाठी पैसे देण्याचा तगादा लावला होता. मात्र पालकांनी पैसे आल्यावर मोबाईल घेऊ असं सांगितल्यानं प्रवीणनं इतकं टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जातंय. रत्नागिरीत मंडणगड तालुक्यात लाटवण आणि पिंपळगाव इथल्या नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलाचा काही भाग कोसळला. जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा सुदैवानं कोणताही कामगार आणि नागरिक त्या ठिकाणी नसल्यानं जीवितहानी टळली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आणि वेरूळ लेणी परिसरात मधमाशांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली. शनिवारी तब्बल 90 पर्यटकांवर हल्ला करण्यात आला असून 2 विदेशी पर्यटकांसह आंध्र प्रदेशातील 30 पर्यटकांचा यामध्ये समावेश होता. लेणी क्रमांक 9, 10 आणि 26 परिसरात दिवसभरात 5 ते 6 वेळा मधमाशांनी हल्ले केले. गेल्या 2 महिन्यातली ही 7वी घटना असून सुरक्षेचा प्रश्न यामुळे गंभीर बनला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्यामध्ये 3 वाघांची नोंद झाली. आनंदाची बातमी म्हणजे रायबा आणि सरदार बरोबरच आता राणोजी वाघाची देखील नोंद ही राधानगरी अभयारण्यामध्ये झाली आहे. वनविभागानं लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये हे 3 वाघ आढळून आलेत. वनविभागाकडून आता या 3 वाघांचा क्षेत्राचा अभ्यास सुरू आहे. दरम्यान सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि राधानगरी अभयारण्य मिळून वाघ आणि वाघिणींची संख्या ही 10 वर पोहोचली आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी भागात वन्य प्राण्यांचा वावर नेहमीच पाहायला मिळतो. पण अकोल्यात धोंडाआखर गावाजवळ बिबट्या दिसल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. गावचे माजी सरपंच दिनेश मावसे रात्री शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जात असताना त्यांना घराजवळ असलेल्या रस्त्यावर बिबट्या बसलेला दिसला. अचानक गावाजवळ बिबट्या दिसल्यानं दिनेश घाबरले आणि त्यांनी तात्काळ याबाबत गावकऱ्यांना माहिती दिली. वन विभागानं तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आतापर्यंत 29 जिल्ह्यांना फटका बसला असून राज्यभरात जवळपास 2,04,835 हेक्टर क्षेत्र हे बाधित झाल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात बसवनगर परिसराला अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं तडाखा दिलाय. हातातोंडाशी आलेलं टोमॅटोचं पीक उद्ध्वस्त झालं. काढणीला आलेले टोमॅटो मातीमोल झाल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं. दक्षिण सोलापूर तालुक्यातील 1 एकरावर टोमॅटो बॅग 1 तासाच्या अवकाळी पावसामुळे भुईसपाट झाली. बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील साबरा इथं आश्रम आणि निवासी विद्यालयाची अवकाळी पावसानं दयनीय अवस्था केली. इथं शिकणाऱ्या 40 ते 45 विद्यार्थ्यांचा शिक्षणावर, भोजनावर आणि निवासावर याचा परिणाम झालाय. वादळी वाऱ्यामुळे निवासी विद्यालयाच्या निवासासाठी तयार करण्यात आलेल्या झोपड्या तुटल्या. शासनानं तात्काळ या निवासी विद्यालय उभारण्यासाठी मदत करावी अशी मागणी आता विद्यार्थ्यांनी केली आहे. सोलापूर गोवा आणि सोलापूर मुंबई विमान प्रवास सुरू झाल्यानंतर आता सोलापूर हैदराबाद विमान सेवा सुरू होते. सोलापूर गोवा विमान सेवा देणाऱ्या फ्लाय 91 या कंपनीची सोलापूर हैदराबाद विमान सेवा सुरू होते. 17 एप्रिल रोजी सोलापूर ते हैदराबाद विमान सेवा सुरू होईल. सांगलीत कृष्णा नदी पात्रात आजपासून अखिल भारतीय कयाकिंग स्पर्धा सुरू झाली. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. या स्पर्धेत 40 विद्यापीठांमधून 685 खेळाडू सहभागी झाले. नागपुरात स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून 7व्या अंडर 17 मुलं मुली यांच्या नॅशनल बॉक्सिंग स्पर्धेला सुरुवात झाली. नागपूरच्या आमदार निवास इथे मैदानावर ही नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियन होतीये. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते या चॅम्पियनशिपचं उद्घाटन करण्यात आलं.
नांदगावच्या तालुक्यातील ग्रामदैवत असलेल्या एकविरा माता यात्रोत्सवानिमित्त कुस्त्यांची विराट दंगल आयोजित केली. या कुस्त्यांमधील पंचक्रोशीतील पैलवान हे आखाड्यात उतरले होते. डफाच्या तालावर कुस्त्यांचे विविध डावानं उत्तरोत्तर कुस्ती स्पर्धा रंगत गेली. केदारनाथमध्ये प्रचंड बर्फवृष्टी झाली. अटल टनेल बंद करण्यात आलाय, तर मध्य प्रदेशात 36 जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. तसंच शुक्रवारी बिकानेर, श्रीगंगानगर, जैसलमध्ये गारपीट झाली. तर जयपूर शहरात देखील रात्री उशिरा आलेल्या वादळी वाऱ्यामुळे वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. हिमालयाच्या उत्तुंग डोंगर रांगांमध्ये जोरदार हिमवृष्टी झाली. यामुळे मनालीला जोडणारा अटल टनेल पूर्णपणे बंद झालाय. हिमाचल प्रदेश आणि काश्मीरला जोडणारा जुना मुघल रोडही वाहतुकीसाठी बंद आहे. पाकिस्तानमधील पेशावर प्रांतात अभिनेते राज कपूर यांच्या 100 वर्षांपूर्वीच्या हवेलीला भूकंपामुळे मोठी पडझड झाली. ही हवेली पाकिस्ताननं 2016 मध्ये राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केली होती. आंतरराष्ट्रीय चित्रपट सृष्टीसाठी महत्त्वाची असलेल्या वास्तूच्या नुकसानामुळे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाला धक्का बसलाय. अमेरिकेच्या नासानं आर्टेमिस 2 मोहिमेदरम्यान टिपलेली पृथ्वीची मनमोहक दृश्य समोर आलेत. चंद्रावर पोहोचण्याच्या या सफारी दरम्यान अंतराळवीरांनी काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या अद्भुत छायाचित्रांमुळे पृथ्वीची सुंदरता आणि अंतराळातील अनुभव पुन्हा एकदा लोकांसमोर उजळून आला आहे. आणि या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबायची. ब्रेकनंतर पुढचे अपडेट यामिनीसोबत पाहत रहा एबीपी माझा. नागपूरच्या अंजनी चौकात फोनवर बोलत दुचाकी चालवणाऱ्या